नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज आपल्या या व्हिडिओ मार्फत कोरीगड किल्ला हा या ठिकाणी पाहणार आहोत. कोरीगड किल्ल्याचे पुण्यापासूनचे अंतर हे साधारण 75 किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्र राज्य हे विविध परंपरा संस्कृतींनी नटलेले राज्य आहे. नद्या, तलाव, सरोवर, समुद्र, सह्याद्री सारख्या डोंगर रांगा आणि अशाच या डोंगर रांगांमधून असणारे गड किल्ले, लेण्या हे महाराष्ट्र राज्याचे वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक राजांनी महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांची बांधणी केली. काही किल्ले तर हे अशा प्रकारे बांधण्यात आलेले आहेत की आपण याची कल्पनाही करू शकत नाही. तर आपण आज या आपल्या व्हिडिओ मार्फत कोरीगड किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत. कोरीगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ही साधारण 3000 फूट इतकी आहे. कोरीगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. कोरीगड किल्ला हा ट्रेकिंग साठी मध्यम स्वरूपाचा आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो. कोरीगड किल्ला चढण्यासाठी आपल्याला पेठ शहापूर या गावामध्ये यावे लागते. पेठ शहापूर गावामध्ये पार्किंग आपण गाडी केल्यानंतर गडावरती साधारण पोहोचण्यासाठी पाऊण तास ट्रेक करून आपल्याला जावे लागते. कोरीगड हा किल्ला लोणावळ्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरती एम्बी व्हॅली सिटी जवळ एक सुंदर डोंगरी किल्ला आहे. हा एक किल्ला असा आहे जिथे आपण वर्षातील कोणत्याही वेळेस ट्रेक साठी भेट देऊ शकता. पण या किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळा तसेच हिवाळा हा सर्वोत्तम काळ या ठिकाणी मानला जातो. मुळशी धरणाच्या पश्चिमेला लोणावळा आणि पाली यांच्या दरम्यान सवासनी घाटाच्या माथ्यावरती पोबारस मावळ या मावळ खोऱ्यात कोरीगड आणि घनगड असे 2 किल्ले आहेत. कोरी हे कोळी समाजातील एका पोट जातीचे नाव असल्याने तसेच गडावरती कोराई देवीचे मंदिर असल्यामुळे या किल्ल्याला कोरीगड हे नाव या ठिकाणी पडलेले आहे. दगड आणि चुनखडीपासून या किल्ल्याची बांधणी केलेली आहे. जमिनीपासून सुमारे 950 फूट उंचीवरती हा किल्ला बांधण्यात आला आहे. किल्ला चढण्यासाठी साधारण सुमारे 600 पायऱ्या चढून आपल्याला वर जावे लागते. या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला कोरीगडाविषयी माहितीचे फलक व कोरीगडाचा माहिती इतिहास या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. कोरीगड किल्ला हा आपल्या सद्यस्थितीला अखंड तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला कोरीगड आणि शहागड अशा नावांनी ओळखले जाते. शहागड हे किल्ल्याचे नाव गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावावरून या ठिकाणी मिळालेले आहे. या मावळ भागामध्ये अनेक किल्ले आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतात. हे संपूर्ण किल्ले पाहण्यासाठी आपल्याला 3 ते 4 दिवसांचा वेळ लागतो. या किल्ल्यापासून घनगड, सुधागड आणि सरसगड असे अनेक सुंदर ट्रेक या भागात करता येतात. पावसाळ्यानंतरचा काळ हा या ट्रेक साठी सर्वोत्तम मानला जातो. आपण ह्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला गणेशांचे एक छोटेसे मंदिर या ठिकाणी दिसते. सुंदर अशी भगव्या रंगामध्ये या ठिकाणी गणेशांची मूर्ती या ठिकाणी आहे. गणेशांचे दर्शन घेतल्यानंतर आपण त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला एक गुहा दिसते.
पावसाळ्यामध्ये या पायऱ्यांवरनं धबधब्याचे खूप मोठ्या प्रमाणात पाणी हे खाली येत असते, त्यामुळे अनेक पर्यटक हे हा किल्ला पाहण्यासाठी पावसाळ्यात या ठिकाणी भेट देत असतात. पावसाळ्यामध्ये या किल्ल्याचा ट्रेक करत असताना आपल्याला या किल्ल्याच्या सभोवताली सुंदर असे वातावरण असते. या पायऱ्यांवरनं चढताना धबधब्याचे पाणी हे खाली येते, त्यामुळे आपल्याला हा ट्रेक करताना अधिकच आनंद या ठिकाणी होत असतो. तीस मिनिटे आपण या ठिकाणी ट्रेक केल्यानंतर आपण गणेश दरवाजाच्या खालच्या बाजूला उजव्या बाजूला कातळात कोरलेले एक लहानसे पाण्याचे टाके आहे. या पाण्याच्या टाकेतील पाणी हे अतिशय स्वच्छ आहे. आपल्याला या ठिकाणून पाण्यातील तळ दिसतो व हे पाणी आपल्याला पिण्यायोग्य आहे. या ठिकाणावरून आपल्याला किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी असलेली आपल्याला पाहायला मिळते. सद्यस्थितीला या किल्ल्याची तटबंदी ही व्यवस्थित या ठिकाणी आहे. गणेशांचे दर्शन घेतल्यानंतर तसेच गुहा पाहिल्यानंतर व पाण्याचे छोटे टाके पाहिल्यानंतर आपण किल्ल्याच्या प्रथम दरवाजा म्हणजे गणेश दरवाजापर्यंत येऊन या ठिकाणी पोहोचतो. हा किल्ल्याचा गणेश दरवाजा हा पूर्वाभिमुख दरवाजा या ठिकाणी आहे. हा गणेश दरवाजा हा 4 बुरुजांनी संरक्षित आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावरती आपण आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देवड्या या ठिकाणी आहेत. देवड्यांच्या पुढे काटकोनात वाट वळते व तेथे आपल्याला किल्ल्याचा दुसरा दरवाजा आज उद्ध्वस्त झालेला आहे. या गणेश दरवाजाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तटबंदीवरनं आपल्याला समोरच्या बाजूला एम्बी व्हॅली सिटीचं सुंदर असं दृश्य या ठिकाणी तसेच निसर्ग या ठिकाणावरनं पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला किल्ल्याविषयी माहिती तसेच किल्ल्याचा इतिहास त्याबद्दलची माहिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. तसेच पर्यटकांनी कोणती या ठिकाणी काळजी घ्यावी याचे सूचना फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी हा किल्ल्याचा नकाशा दाखवण्यात आलेला आहे, पण गडावरती असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे हा नकाशा सध्या आता पडलेला आहे. गणेश दरवाजामधनं आपण वरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला महादेवांचे मंदिर या ठिकाणी दिसते. या मंदिराच्या अंगणामध्ये 4 आपल्याला तोफा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला या ठिकाणी 2 तलाव आहेत. या मंदिरामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला सुंदर असे शिवलिंगाचे या ठिकाणी दर्शन होते. या ठिकाणी आपल्याला समोरच्या बाजूला सुंदर अशा 2 नंदींच्या मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतात.
मंदिराच्या मागे 2 तलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पावसाळ्यात हे तलाव पूर्णपणे भरलेले असतात. आपल्याला या ठिकाणी तोफा व तोफगोळे आपल्याला पाहायला मिळतात. कोरीगड किल्ला हा पाहायला आल्यानंतर आपल्याला राहण्याची सोय ही पेठ शहापूर गावामधील हनुमान मंदिर तसेच आंबवणे गावातील महादेव मंदिरात राहण्याची सोय उपलब्ध होते. तसेच या किल्ल्यावरती कोराई देवी मंदिर तसेच महादेव मंदिरात आपण या ठिकाणी मुक्काम करू शकतो. किल्ल्यावरती आपण आल्यानंतर किल्ल्यावरती जेवणाची ही कोणत्याही प्रकारची सोय नाही. गडावरती हॉटेल किंवा दुकाने ही नाहीयेत. आपल्याला पेठ शहापूर गाव किंवा आंबोणे गावातून जेवणाची सोय करावी लागते. पाण्याची सोय ही देखील गडावरती कोणत्याही प्रकारची नाहीये. पेठ शहापूर मार्गे आपण किल्ल्यावरती आल्यानंतर गणेश दरवाजाच्या खाली एक स्वच्छ पाण्याचे टाके आहे. त्या ठिकाणी आपल्याला पिण्याची पाण्याची सोय होऊ शकते. किल्ल्यामध्ये आपण गणेश दरवाजामधनं प्रवेश केल्यानंतर आपल्याला भले मोठे पठार या ठिकाणी दिसते. गडमाथा दक्षिणेत्तर हा पसरलेला आहे. या गडाला साधारण 1.5 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. या तटबंदीवरनं संपूर्ण गडाला फेरी मारता येते. तटबंदीत जागोजागी जंग्या आणि बुरुज आहेत. घाट माथ्यावरनं आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष तसेच चालणाऱ्या व्यापारी मार्गावरती लक्ष यासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी आपण उत्तर दिशेला चालत गेल्यानंतर आपल्याला एक बुरुज दिसतो. या बुरुजाला झेंडा बुरुज असे या ठिकाणी म्हणतात. या बुरुजावरून आपल्याला पेठ शहापूर गावातून येणारी वाट तसेच दूरवरचा सुंदर असा प्रदेश आपल्याला या ठिकाणावरून पाहायला मिळतो. कोरीगडाच्या इतिहासाचा उल्लेख हा काही ग्रंथांमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानुसार बहामनी सत्तेचा अस्त झाल्यानंतर त्यांच्या ताब्यात असणारे अनेक गड निजामाने आपल्या ताब्यात घेतले होते. तेव्हा इसवी सन 1846 साली अहमदनगरचा निजाम मलिक अहमद याने कोरीगड एका कोळी राजाकडून जिंकून आपल्या ताब्यात घेतल्याचा उल्लेख आढळून येतो. बहामनीच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी इसवी सन 1347 ते 1485 या काळात यादव व शिलहार राजांच्या प्रदेशावरती राज्य केल्याची नोंद आढळून येते. या ठिकाणावरून आपण चालत जात असताना तटबंदीवरून आपल्याला गडाच्या भोवतालचा सुंदर असा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
या तटबंदीवरनं आपण पुढच्या बाजूला चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही गुहा किंवा हे पाण्याचे टाके आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते. आतमध्ये पाणी साचले असल्यामुळे आपण आतमध्ये जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला नाहीये. आपण किल्ल्याच्या तटबंदीवरनं चालत जाताना आपल्याला समोरच्या बाजूला किल्ल्यावरून एक धबधबा खाली पडतो, तो सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, तुंग, विसापूर व त्रिकोणा या किल्ल्यांसह हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट केलेला होता. त्यानंतर मुघलांनी या गडावरती आपले वर्चस्व हे काही काळ निर्माण केले होते, परंतु इसवी सन 1700 मध्ये कोरेगड हा पंत सचिवांनी जिंकून घेतल्याची नोंद आढळून येते. 11 मार्च 1818 मध्ये कर्नल पॅथरने लढाई करून कोरेगड जिंकण्याचा प्रयत्न केला होता. पॅथर याने दीर्घकाळ वेढा घातल्यानंतरही त्याला या ठिकाणी यश येत नव्हते. अखेर 14 मार्च रोजी तोफगोळ्याने साठलेल्या दारुगोळ्याला आग लावून हा किल्ला यशस्वी झाला व हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेण्यात आला. 1665 मध्ये ज्यावेळेस मुघलांबरोबर पुरंदरचा तह झाला, त्यावेळी ठरविल्याप्रमाणे महाराजांना 23 किल्ले हे औरंगजेबाला द्यावे लागले, पण त्यामध्ये कोरीगड हा किल्ला नव्हता. यावरून महाराजांच्या स्वराज्यामध्ये या कोरीगडाचे किती महत्व आहे आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते. तटबंदीवरनं आपण चालत आल्यानंतर आपण तोफ ही पाहिल्यानंतर आपल्याला तोफेच्या मागच्या बाजूला गडाची देवता कोराई मातेचे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोराई मातेच्या मंदिरासमोर आपल्याला एक दीपमाळ ही पाहायला मिळते. तसेच मंदिरासमोर एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती असलेला दगड कोरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोराई मातेच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करताना आपल्याला कमानीवरती गजलक्ष्मी शिल्प हे या ठिकाणी हे पाहायला मिळते. हे शिल्प पाहिल्यानंतर आपण मुख्य मंदिरामध्ये या ठिकाणी प्रवेश करतो. आपण मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला साधारण एक 4 फुटाची कोराई मातेची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. कोराई माता मंदिरामध्ये आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मागच्या बाजूला पाण्याचे एक तळे या ठिकाणी हे पाहायला मिळते. गडाचा दुसरा दरवाजा हा कोराई देवी मंदिराच्या खालच्या बाजूला 2 बुरुजांमध्ये आहे. आंबोने गावातून येणारी वाट ही या दरवाज्यातून येते. आंबवणे हे गाव पेठ शहापूर जवळच गाव आहे. गडावर येणारी दुसरी वाट ही आंबवणे गावातून ही या ठिकाणावरनं येते. आंबवणे गावातून येणारी वाट ही थोडी अवघड वाट या ठिकाणी आहे. या वाटेवरनं गडावरती येण्यासाठी साधारण 1 तासाचा वेळ हा लागतो. गडाचा दुसरा दरवाजा आपण हा पाहिल्यानंतर दरवाजाच्या वरच्या बाजूला ही आपल्याला एक तोफ या ठिकाणी पाहायला मिळते.
या तोफेला लक्ष्मी तोफ असे या ठिकाणी म्हणतात. ही तोफ ही गडाच्या दुसऱ्या दरवाजाच्या बाजूला लावलेली आहे. त्यावरून आंबवणे गावातून येणाऱ्या वाटांचे रक्षण ही तोफ या ठिकाणी ही करते. या तटबंदीवरनं आपल्याला समोरच्या बाजूला एम्बी व्हॅली सिटीचा भाग या ठिकाणी सुंदर असा हा दिसतो. आपण तटबंदीवरनं चालत जाताना आपल्याला हा एक बुरुज समोरच्या बाजूला दिसतो. सध्या स्थितीला या बुरुजाची थोडी ढासळलेली अवस्था आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते. कोरीगड किल्ला हा आपण पावसाळ्यामध्ये पाहण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणावरून सुंदर असा निसर्ग, तसेच ऊन, वारा, पाऊस व आपल्याला धुके, तसेच पळत जातानाचे ढग वगैरे सुंदर असा निसर्ग या ठिकाणावरून आपल्याला हा पाहायला मिळतो. संपूर्ण आपण गडाच्या तटबंदीला फेरी मारून आल्यानंतर आपण गणेश दरवाजापाशी आल्यानंतर आपली संपूर्ण गडाला ही गड फेरी या ठिकाणी पूर्ण होते. संपूर्ण गड हा पाहण्यासाठी साधारण 1 तास इतका वेळ लागतो. कोरी गडावरनं आपल्याला समोरच्या बाजूला तुंग किल्ला, त्रिकोणा किल्ला व सुंदर असा परिसर आपल्याला या ठिकाणावरून हा नजरेस पडतो. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी ही शिवपिंडीचे भग्न पडलेले अवशेष या ठिकाणी हे पाहायला मिळतात. हे अवशेष आपण पाहिल्यानंतर आपल्याला मागच्या बाजूला हनुमान मंदिर तसेच गणेशांचे मंदिर आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते. या मंदिर परिसराभोवती समोर आपल्याला विर्ग किंवा स्मृतिस्थळांचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. या मंदिराच्या शेजारच्या बाजूला आपल्याला पाण्याचे 2 तलाव या ठिकाणी हे पाहायला मिळतात. आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला हनुमंतरायांची मूर्ती तसेच गणेशांची तसेच खालच्या बाजूला आपल्याला शिवलिंग या ठिकाणी हे पाहायला मिळते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला संपूर्ण कोरीगड किल्ला हा पाहून झालेला आहे. तुम्ही एक वेळेस या किल्ल्याला आवश्यक भेट द्या. आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.